भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिकांच्या नेतृत्वाखालील सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखाना कुणालाही थांगपत्ता लागू न देता मल्टीस्टेट करण्यात आलाय। त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी, सभासद आणि कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। एस न्यूजच्या माध्यमातून गेले 8 दिवस शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। कारखाना आर्थिक गर्तेत सापडला असताना तो मल्टीस्टेट करण्यात आल्याने कारखाना कार्यक्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पांडुरंग दादा शेळके यांचे पुत्र उद्योजक समाधान शेळके यांच्यासह काही सभासदांनी मल्टीस्टेट विरोधात याचिका दाखल केली आहे। त्यामुळे कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीची सगळी भिस्त आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर असणार आहे। याच संदर्भात उद्योजक समाधान शेळके यांच्याशी केलेली ही बातचीत। चेअरमनची मनमानी, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात पाणी। भीमा कारखाना म्हणजे एक तर समजा एखादा कामगार जरी नोकरी लागला तर त्याचं लग्न 100% त्याला मुली द्यायचं सुद्धा एक अट्टास असायचं। एक बँकेत नोकरी लागली असं त्यांचं म्हणणं असायचं। म्हणजे इतकं त्या कारखान्याची क्रेज मोठी होती की आता ऊस गेला तरी सुद्धा बिल तर लांबच राहिलं, पण तिथल्या विश्वस्तांची किंवा चेअरमन साहेबांची भेटच होत नाही असं लोकांचं सांगण्यात येतं। आणि वस्तुस्थिती आहे 7 लाख टन ऊस गाळणारा कारखाना त्यावेळेस 72,000 टन कारखान्यानं ऊस गाळत। हे तफावत आपल्या मिसमॅनेजमेंटची म्हणायची का शेतकरी तिथं आज ऊस घालत असताना 50 वेळा शेतकरी विचार करतो। इतकी दुरावस्था तिथली परिस्थिती असायची। त्यावेळेला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेतली आणि लोकांना आता सत्य बाहेर आलं, त्यावेळेला जन आक्रोशाचा बांध अक्षरशः फुटून गेलेला आहे। एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातल्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यावर आज मात्र मोठं आर्थिक संकट ओढवलेलं आहे। या आर्थिक संकटामध्ये शेतकरी आणि कामगार हे पुरते पिचून गेलेत। कारखान्याच्या या आर्थिक संकटामागं नेमकी कारणं काय आहेत? आज कारखान्याची अवस्था नेमकी काय आहे? भविष्यात या कारखान्याची वाटचाल कशी असेल? आणि आज एकीकडं हा कारखाना आर्थिक अडचणीत असताना दुसरीकडं कारखान्यामध्ये लोकांनी ज्यांना विश्वस्त म्हणून पाठवलं ते महाडिक मंडळी आता हा कारखाना मल्टीस्टेट करू पाहत आहेत। किंबहुना मल्टीस्टेट करण्याच्या निमित्तानं त्यांनी हा कारखाना आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे असे आरोपही होत आहेत। याच अनुषंगानं भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट होऊ नये यासाठी ज्यांनी कायद्याचा लढा उभा केलेला आहे ते समाधान दादा शेळके आत्ता आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून या कारखान्याचा प्रवास, या कारखान्याचा वैभवाचा काळ, या कारखान्याची आत्ताची अवस्था, मल्टीस्टेटसाठीचा त्यांचा लढा आणि या कारखान्याचं भवितव्य या संदर्भात जाणून घेणार आहोत। समाधानजी, आपलं एस न्यूजमध्ये स्वागत। भीमा सहकारी साखर कारखान्याशी तुमच्या कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे। आपले वडील या कारखान्यामध्ये तब्बल 25 वर्ष व्हाईस चेअरमन राहिलेले आहेत। आपल्या वडिलांसह त्यांचे जे काही सहकारी कारखान्यामध्ये विश्वस्त म्हणून ज्यांनी काम केलं त्यांचा कारभार तुम्ही पाहिला आहे आणि आज कारखान्याची अवस्था तुम्ही पाहताय, तर याबद्दल काय सांगाल? भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वैभवाच्या काळाबद्दल। नमस्ते। आपण खूप चांगला प्रश्न विचारला आहे की महाडिक कुटुंबियांनी 74च्या दशकामध्ये कारखाना निर्मिती केली, तर आमच्या जन्माच्या अगोदरचा विषय आहे। त्या काळामध्ये बी असा काही एक काळ पूर्वीची लोक सांगतायत की त्यांच्या वेळेला सुद्धा असाच काही प्रसंग ओढवला गेला होता की कारखाना काढला पण तो त्यांना मॅनेज करता आला नाही। त्याच्यानंतर 80-82च्या काळापासून आमचा जन्म 80ला आहे, त्यामुळं तिथून पुढचं 82ला माझे वडील आदरणीय पांडुरंगदादा शेळके त्यांचे सर्व सहकारी जे जुनी जाणकार मंडळी होती त्यांनी तो कारखाना अशा अवस्थेतून परत वैभवाकडे नेण्यासाठी जेवढं कष्ट घेतलं आणि तो माझ्या अंदाजानं आम्हाला 90-95 पासून आम्हाला थोडं समजायला लागलं। तेव्हा बी माझे वडील तिथं व्हाईस चेअरमन होतेच आणि
त्या काळामध्ये कारखान्याची भरभराटी अशी होती की भीमा कारखाना म्हणजे एक तिथं समजा एखादा कामगार जरी नोकरी लागला तर त्याचं लग्न 100% त्याला मुली द्यायचं सुद्धा एक अट्टास असायचा, एक बँकेत नोकरी लागली असं त्यांचं म्हणणं असायचं. म्हणजे इतकं त्या कारखान्याची क्रेज मोठी होती. अशा पद्धतीने त्याचं वैभव वाढत गेलं आणि तो काळ म्हणजे सोन्याचा धूर असल्यासारखा. जिथं ऊस शेतात आहे तरीसुद्धा कारखान्यावर गेलं की आपल्याला 2 रुपये ॲडव्हान्स मिळतोय असं एक शेतकऱ्याला वाटणारं एक बँकेपेक्षा मोठा विश्वस्त ठिकाण. 10ला सत्तांतर झालं आणि तिथून काय जो पहिला उर्वरित काय त्यांचं जे शिल्लक बॅलन्स होता त्याच्यावरती काय 2, 4, 6 महिने वर्षभर मला वाटतं तो कारखाना व्यवस्थित चालला. आणि तिथून ज्या पुढच्या अवस्था अशी आहे की आता ऊस गेला तरीसुद्धा बिल तर लांबच राहिलं, पण तिथल्या विश्वस्तांची किंवा चेअरमन साहेबांची भेटच होत नाही असं लोकांचं सांगण्यात येतं आणि वस्तुस्थिती आहे असं मला वाटतंय. तुम्ही जो काळ सांगितलात की 80 पासून 2010 पर्यंतच्या काळामध्ये या कारखान्यामधून पूर्वीची अडचण दूर करून हा कारखाना पुन्हा ऊर्जित अवस्थेत आला आणि ज्यावेळीपासून सत्तांतर झालं आणि थेट बोलायचं झालं तर महाडिक मंडळी ज्यावेळी त्या कारखान्याचे कारभारी झाले त्यावेळेपासून कारखान्यामध्ये अधोगतीला सुरुवात झाली. कुठलाही उद्योग किंवा कुठलीही संस्था अडचणीत यायला काही परिस्थिती निर्माण होते किंवा काही त्याला कारणं असतात. आता साखर कारखान्याचंच उदाहरण घेतलं तर साखर कारखाना एखादा अडचणीत कधी येऊ शकतो की त्या कारखान्याला लागणारा कच्चा मालच त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होत नाही. मग भीमा सहकारी साखर कारखाना अडचणीत येण्यासाठी अशी काही परिस्थिती निर्माण झाली का महाडिक सत्तेत आल्यानंतर की कारखान्याकडं ऊसच मिळत नव्हता म्हणून कारखाना अडचणीत आला? साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रामध्ये एवढा सदन असणारा कारखाना हा भीमा कारखाना. टोटल बैलगाडी एरिया माझ्या अंदाजानं 11च्या आत कधी रिकव्हरी आली नाही आणि इतकं 1 ते 2-5 किलोमीटरवरतीच कार्यक्षेत्र असणारा अतिशय सदन कारखाना. 7 लाख गाळप व्हायचं भीमा कारखान्याचं आणि त्यावेळेला चेअरमन व्हाईस चेअरमन ती बॉडी विश्वस्त बॉडी ऊस घ्या म्हणून दुसऱ्या कारखान्याला ऊस पाठवायचे आणि विनंती करायची आणि त्याचं बिल हे विश्वस्त बॉडी शेतकऱ्याला देऊन टाकायची. आताची परिस्थिती अशी आहे की साहेब मल्टीस्टेट करण्याच्या मागचा त्यांचा उद्देश त्यांनी सांगितलं की त्या निकषामध्ये माहितीच्या अधिकाराखाली मी माहिती घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बहुराज्य करण्यामागचा हेतू असा आहे की आपल्याला ऊस कमी पडतोय. 7 लाख टन ऊस गाळणारा कारखाना ह्यावेळेस 72,000 टन कारखान्यानं ऊस गाळप केलेला आहे. मला असं म्हणायचं आहे की मग समजा तुम्ही 9 लाख ऊस गाळप केला आहे आणि तुम्हाला आणखी 3 लाख टन ऊस गाळप करायला कमी पडतोय, त्यावेळेला आम्ही सुद्धा तिथं उत्स्फूर्तीनं म्हणू शकतो की नाही तुम्ही बहुउद्देशीय करा, परंतु त्याची क्षमता 2,500ची होती त्यावेळेला 7 लाख टन ऊस गाळप झाला आहे. तर मग 5,000ची केली तर 14 लाख व्हायला पाहिजे. तर मग 72,000 टनच ऊस तुम्ही यावेळेस गाळप केला आहे. गेल्या वर्षी मला वाटतं काहीतरी 1,60,000 केला आहे. मग हे तफावत आपल्या मिसमॅनेजमेंटची म्हणायची का शेतकऱ्याची? तिथं आज ऊस घालत असताना 50 वेळा शेतकरी विचार करतोय. इतकी दुरावस्था तिथली परिस्थिती अशी आहे. कुठलाही सहकारी उद्योग असो सहकारी संस्था असो त्यामध्ये सभासद हे सुप्रीम असतात आणि त्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या संस्थेच्या कारभाराचे सभासदांकडून विश्लेषण होतं. आपल्या ग्रामीण शब्दात म्हणायचं झालं तर चिरफाड होते. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये सहकारातली लोकशाही या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये असेल किंवा दैनंदिन कामकाजामध्ये अस्तित्वात होती का आणि सध्या आहे का? साहेब खरी परिस्थिती अशी आहे की लोकांना पूर्वीच्या विश्वस्ताबद्दल काय वाटलं मला माहीत नाही, परंतु मराठी भाषेमध्ये एक चांगलं म्हण आहे, सासूसाठी वाटणी झाली आणि सासूच वाटणीत आली, असं मन इथं लागू पडतंय. असंच एक बोर्डामध्ये विषय झाला की बाबा प्रत्येक वेळी हे आपल्याला त्रास करतात क्रॉस करतात. तर त्यावेळेस माझे आदरणीय कैलासवासी पांडुरंगदादा शेळके यांनी सांगितलं की महाडिक तर सोडाच पण महाडिक गटाचा एकही सभासद कॅन्सल होणार नाही. त्याला कारण असं आहे की सभासद हा त्या संस्थेचा मालक असतो अशी समजणारी बॉडी
परंतु आजच्या परिस्थितीनुसार एकाही डायरेक्टरला हे मल्टीस्टेट करताना साधी पुसट ही कल्पना नाही. तर इथं सभासदाचा विषय येतो कुठं? सभासदाला तर ह्यातलं गचं म माहीत नाही, जिथं डायरेक्टरलाच माहीत नाही. आदरणीय आमचे व्हाईस चेअरमन आता आम्ही मिळून काम करतोय, माझ्यासोबत आहेत, आजी माझे डायरेक्टर आहेत, आणखी सगळे डायरेक्टर आमच्या संपर्कात आहेत, वेळेची वाट बघतायत, तुम्हाला तेही सांगतो. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की सगळ्याला अंधारात ठेवून, सगळ्या बोगस मिटिंग दाखवून, कोणालाच कसली माहिती नाही. दुसरा मुद्दा यांचा आणखी एक मोठा गालफंडा आहे की जवळजवळ फाउंडेशन सभासदमधले 70% सभासद यांनी उडवलं. ज्या लोकांनी सोसायट्या काढल्या होत्या त्याचे 5-5 हजार शेअर 25-25 हजार रुपये भरलेत. कुठं तर एक छोटा बेस लावायचा, 3 वर्ष ऊस झाला पाहिजे. आता ऊसाची नोंद घ्यायला गेलं तर चिटबाई नोंद घेत नाही, चिटबाईनं नोंद घेतली तर ही ऊस नेत नाहीत. त्यांना जर वाटलं भविष्यकाळामध्ये की हा माणूस कारखान्याच्या दृष्टीनं उभा राहण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला तिथूनच नियोजन चालू करतात. हे जे षडयंत्र आहे, हे जे आकस्मिक बुद्धीचं किंवा संकुचित बुद्धीचं राजकारण आहे ते मी पहिल्यांदा ह्या कुटुंबाकडनं बघतोय. पूर्वी पण मी माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये काम बघितलं, ज्यांनी काय परिचारक असतील किंवा आणखी इकडं पाटील साहेब म्हणून आमचे सगळ्या लोकांनी ज्या कारखानदारी चालवली त्यावेळेला सुद्धा त्यांनी ठरवलं असतं तर महाडी कुटुंब 100% त्यावेळेला त्यांनी उडवलं असतं, म्हणजे बाद केलं असतं. परंतु ह्याचा अर्थ मी त्यांचं समर्थन करतोय किंवा मी कोणाबद्दल बोलतोय असं लावण्यापेक्षा एखाद्या कामाचं चांगलं कौतुक सगळं एखाद्यानं केलं तर आपल्याला ते मान्य करावं लागेल. मल्टीस्टेटच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये अजूनही गैरसमज आहेत. काही म्हणतात मल्टीस्टेट अजून व्हायचं आहे, काय म्हणतात झालं आहे, पण तो चुकीच्या पद्धतीनं करून घेतलं आहे. नेमकी काय परिस्थिती आहे? आता हे जे काय सगळ्यात मोठं मला एक आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की आत्तापर्यंत 2010 पासून त्यांनी 2024पर्यंत आम्ही कधीही मल्टीस्टेट कारखाना करणार नाही असं वारंवार प्रत्येक सभेत सांगितलं. लोकांना तेवढे विश्वासार्थाने त्यांनी पटवून सांगितलं. परंतु इथल्याही लोकांना आजपर्यंत मी तुम्हाला मग बोलत सांगितले, डायरेक्टर लोकांना सुद्धा आणखी विश्वास बसत नाही की हा कारखाना मल्टीस्टेट ही करतील म्हणून. परंतु आज ते सर्टिफिकेट आमच्याजवळ आलेलं आहे, त्याने तो कारखाना मल्टीस्टेट केलेला आहे. त्याच्यासाठी मी याचिका दाखल केलेली आहे आणि उद्या आणखी सुद्धा ते एवढ्यापर्यंत स्टेटमेंट देतील की हा उद्याही कारखाना सभासदाच्याच मालकीचा आहे. असं आश्चर्यजनक एखादं वक्तव्य करायला सुद्धा ही कुटुंब मागे पुढं बघेल असं मला वाटत नाही. इतकं लबाड काम त्यांनी करायला नाही पाहिजे, परंतु त्यांच्याबद्दलची माहिती मला इकडं कमी आहे. आता कोल्हापूर भागात मला कधीतरी येऊन ती चौकशी करावी लागेल. शित्त तरी लोकांना आत्ता सभासदांना शेतकऱ्याला हे पटायला लागले. कालपर्यंत आम्ही सांगत होतो की बाबा हे असं झालं, त्यावेळेस आमच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. ज्या वेळेला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेतली आणि लोकांना आता सत्य बाहेर आले त्यावेळेला जन आक्रोशाचा बांध अक्षरशः फुटून गेलेला आहे. थोडंसं आपण यातल्या टेक्निकल मुद्द्याकडे येऊयात की सर्वसामान्य सभासदांना कदाचित याची कल्पना नसेल की आत्ता जसं तुम्ही सांगितलं की ऑलरेडी मल्टीस्टेटचं सर्टिफिकेट त्यांनी मिळवलेलं आहे, परंतु एखादा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट होण्यासाठी त्यानं ज्या पूर्तता करायला पाहिजे त्या कारखान्यानं, त्या भीमा सहकारी साखर कारखाना त्या पूर्तता करू शकतोय का? आणि त्यातल्या कुठल्या मुद्द्यांकडे तुम्ही न्यायालयाचं लक्ष वेधले? साहेब, आता सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती अशी आहे की जनरल मीटिंग त्यांनी घ्यायला पाहिजे होती. आत्तापर्यंत 2010 पासून 2018पर्यंत टेंटेटिव्ह अहवाल काढलेले आहेत. त्याच्यानंतर साहेब अहवालसुद्धा काढलेला नाही. त्यांचं जे काय 23 ताळेबंद आहे किंवा त्या गोष्टी करायला पाहिजे त्या ते कुठंही नाही. आणि आमच्याकडचा एक भाग असा आहे साहेब, मोहोळ तालुका, पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुका, एखाद्या गोष्टीवर प्रामाणिकपणानं विश्वास ठेवला तर ते लोक मांडीवर मुंडकं ठेवून काम करतात आणि ते मुंडकं कापायचं काम ही नेते मंडळी करतात. ही ह्या माध्यमातून 100% दिसून आले. आजपर्यंत आत्ताच्या क्षणाला सुद्धा उद्यासुद्धा ते स्टेटमेंट देतील की कारखाना ही मल्टीस्टेट झालाच नाही. आणि आमच्याकडच्या लोकांना इतकं लबाड माहीत नाही. आमच्याकडची लोक अशी आहेत की एखाद्याला सांगितलं की चल तुला मी पुण्यात सोडतो तर त्याने आम्ही नक्की पुणे बघितलेलं नाही आणि हे आम्हाला येवतलाच सोडते ती, ही पुणे म्हणून सांगते ती
अशी परिस्थिती ह्या लोकांनी केलेली आहे. आत्ता कारखान्याचं जे काय मिसमॅनेजमेंट चालू आहे त्यांना कारखान्याचे चेअरमन किंवा संचालक मंडळ जबाबदार राहीलच. पण मगाशी तुम्ही एकदा उल्लेख केला की आत्ताच्या संचालकांना चेअरमन आणि त्यांचे मार्गदर्शक त्यांचे वडील खासदार असतील हे विश्वासातच घेत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये संचालक मंडळामध्ये नेमकी काय अस्वस्थता आहे? साहेब, खरी परिस्थिती अशी आहे की भीमा परिवाराचा एक गट, तिथं परिस्थिती अशी निर्माण झाली होती की हा गट दुसरीकडं जायला तयार नाही, की बाबा जेणेकरून पूर्वीचे नेतृत्व कोणा आदरणीय पाटील साहेब असतील, आदरणीय पंत साहेब असतील, मग आता जायचं कोणाकडं? दुसरा माणूस नाही, जिव्हाळ्याचा माणूस नाही, आणि हे आपल्याला एक्सेप्ट करणार का? ह्या संभ्रमातच असल्यामुळे 10 वर्ष 12 वर्ष मोठी घुटमळ ह्यांची झालेली आहे. परंतु आता 100% आम्ही आणि आदरणीय व्हाईस चेअरमन असं काही ठराविक लोकांनी बसून एक निर्णय घेतला की बाबा लोकांना न्याय द्यायसाठी आपण कुठंतरी 4 लोक एकत्रित येऊ. ऑटोमॅटिक इतकी उत्स्फूर्तता आहे आणि लोकांमध्ये इतकी जनजागरूकता झाली आहे की तुम्ही मला एक प्रश्न विचारला की न्यायालयामध्ये काय काय. न्यायालयामध्ये 11 मुद्दे आहेत. ह्या 11च्या मुद्द्यामध्ये व्हाईस चेअरमन आणि बॉडीची सगळ्या पूर्वीच्या जे मासिक मिटिंगच्या सह्या आहेत त्या सह्या त्यांनी तिथं वापरलेत. तुम्ही जाऊन प्रत्येक डायरेक्टरला प्रामाणिकपणानं विचारावं की तुम्ही जनरल मिटिंग घेतली का, तुम्ही मल्टीस्टेट करत असताना आपण एक मान्यता दिली का? तुम्हाला एकही म्हणणार नाही, एकही. आणि मी तुम्हाला खात्रीशीर का सांगतो, 100% आमचा डायरेक्टर असेल, सभासद असेल, नक्की लाचार कोणी नाही, स्वाभिमानी. परंतु पर्याय नसल्या कारणानं, समोर कोणी नेतृत्व नसल्या कारणानं, चला बाबा ह्यांना तरी सोडून आपण कुठं जायचं म्हणून राहिलेला काय ठराविक एक 6-7 डायरेक्टर तिथं असतील. पण भविष्यात मला त्यांच्याकडनं सुद्धा 100% त्यांची खात्री आहे ती 1-2-3 कुटुंबातली त्यांच्या लोक सुली तर ही डायरेक्टर विधेयक कामासाठी 100% आमच्याबरोबर येणार, इतकी 100% तुम्हाला ह्या माध्यमातून मी खात्री देतो. दुसरा विषय असा आहे की आम्ही माननीय उच्च न्यायालयाला सर्व बाबी 11च्या 11 निकषामध्ये आम्ही त्यांना आणून दिलेले आहेत. त्यांच्या निदर्शनाला आमच्या वकील साहेबांनी निदर्शनाला आणून दिलेले आहेत. चौधरी साहेबांनी त्यांनी सांगितलं की बाबा पहिला तुमचा निकष मेन म्हणजे असा आहे की तुम्ही कुठली देणी नाही ठेवली पाहिजे. त्यात पहिल्यांदा महत्त्वाचा विषय असा आहे की 252 कोटी रुपये तुम्ही गव्हर्नमेंटकडे घेतलेत, 477 कोटी MSC बँकेकडनं घेतलेत आणि ह्यातला 1 रुपया दिला नाही, फक्त हमीपत्र दिलेत. सत्तेचा गैरवापर केला आहे आणि त्याच्यावर त्यांनी हे सगळं खेचून आणलं. परंतु सत्य सत्य असतं. भगवान के घर में देर है अंधेर नाही, अशा उक्तीप्रमाणे तुमचं कितीही सत्य किंवा कोंबडा कितीही झाकला तरी पाठ 100% ओरडणार आहे. अशाप्रमाणे हे जनजागृती इतकी झाली की लोकांना, आमच्या इकडच्या लोकांना आत्ता माहीत व्हायला लागली. नक्कीच आम्ही मीडियाला कमी पडतोय. त्याचं पण कारण आहे की आमचं म्हणणं असं आहे की 24 कॅरेट सोनं उकंडरच्या कडेला पडलं तरी ती 1 लाख रुपये तोळा आहे. शोरूममध्ये ठेवलं तरी 1 लाख रुपये तोळा आहे. आमची सत्यता, आमची वस्तुस्थिती, आमची तळमळ ही लोकांपर्यंत पोचल आणि लोक ते स्वीकारतील असा आमचा विश्वास आहे. खरं तर आत्ता जी तुम्ही ही लढाई उभी केली आहे ती तुम्हाला 2 पातळ्यांवरती आता लढावी लागणार आहे. आत्ता जे कारखान्याचे कामगार आहेत, कारखान्याला ऊस पाठवलेले शेतकरी आहेत, ते आर्थिक अडचणीमध्ये आहेत. त्या दोघांनाही पैशाची गरज आहे, पण कारखान्याची आत्ता अवस्था अशी नाही आहे की ते पैसे देऊ शकतील. दुसरीकडं आत्ताचं जे संकट आहे ते भविष्यातलं कायमस्वरूपी संकट होण्याची जी अवस्था आहे मल्टीस्टेट, तो लढा उभा करून तुम्हाला मल्टीस्टेट होण्यापासून कारखाना वाचवायचा आहे. या दोन्ही लढायांमध्ये आता तुम्ही असाल किंवा आत्ता त्यांच्यासोबत असणारे संचालक त्यांना सभासदांचं हित जपण्यासाठी म्हणून तुमच्यासोबत येतील, त्यावेळी तुम्ही या दोन्ही लढाया कशा पुढे घेऊन जाणार आहात? हे बघा, आत्तापर्यंत परिस्थिती साहेब अशा पद्धतीने निर्माण होती की एखाद्या कलेक्टरचा मुलगा UPSCची परीक्षा देत असेल तर तो कलेक्टर झाला आणि एखाद्या गरिबाचं लेकरू कलेक्टरहून गाडीत बसून आल्यावरच त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. ही परिस्थिती सध्या सभासदांनी, कामगारांनी बाजूला ठेवली. बरीच अशी उदाहरणं आहेत की सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आमदार दिलेले आहेत, खासदार दिलेले आहेत. आता हे काळ बदललेला आहे. 100%
शेतकऱ्याच्या आता हे खरं तर आम्ही हे व्यवसाय आमच्या व्यवसायामध्ये आम्ही होतो, राजकारणापासून बरंच अलिप्त होतो, पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की लोकांना वाली किंवा कुठल्याही पद्धतीचं ठोस नेतृत्व नसल्या कारणानं आणि लोकांचे विश्वासार्हता संपले नेत्यांबद्दलची, त्या निमित्तानं आता परिस्थिती अशी निर्माण झाली की आज आमच्याबरोबर जे डायरेक्टर आहेत, सभासद आहेत, त्याने आम्हाला सांगितलं की आदरणीय शेळके दादा, आतापर्यंत आमच्या वडिलांनी 25 वर्षे 100 रुपयाचं खातं नाही कुठल्या बँकेत, इतकं निस्वार्थी काम केलेलं आहे. तो वारसा फार मोठा आहे मला. त्याच्यानंतरचं ज्या वेळेला पुढचं कारखानदारी ज्या वेळेला चालवायची आहे, त्यावेळेला आत्ता इतकी मोठी ज्या वेळेला तुम्ही मोठ्यांच्या हातात सत्ता दिल्या, त्यावेळेला त्या अवस्था बी लोकांनी बघितल्या. त्या कदाचित सभासद आणि शेतकरी कामगार वर्ग म्हणाल की चला एक वेळा एका शेतकऱ्याच्या पोराला आपण देऊन तर बघू, संपलेला कारखाना असाही संपला आहे तसाही संपला आहे. एकतर हा राजवाडा बनवल, नाहीतर आज तर राजवाड्याचं खेंडार झालेलंच आहे. हा पण माझ्यासाठी मोठा विश्वासार्हतेचा विषय, ज्यामध्ये आपण सगळ्याला सोबत घेऊन उद्याचे तिथं नवीन नवीन जे उपक्रम राबवायचे आता ज्यांनी सत्ता सध्या आले की काही मुद्दे त्यांनी आणलेले होते की निश्चितपणानं काय तिथं दवाखाना करू किंवा आणखी काय कॉलनी बांधू किंवा आणखी काय दूध डेऱ्या करू, जे काय आम्हीच दाखवली होती, कदाचित ती त्यांच्या हातात नसतील, घडलं नसेल, ते आमच्या नशिबातनं झालं तर ते आमच्यासाठी मोठंच काम आहे. नाहीतर आज तो कारखाना संपतच आलेला आहे. संपत आलेला आहे म्हणण्यापेक्षा संपलेला आहे. तो पुनर्जीवित करून पुनर्ऊर्जित आणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्याच्या सहकार्यानं आपल्याला ते काम कसं करता येईल, आपण सगळ्याशी संवाद करून आपण एकटं निर्णय घेणार नाही. आज जे हुकुमशाहीनं कारखाना चालवतात ते आमच्याकडनं कधी होणार नाही. आम्ही मांडीला मांडी लावून बसणारी माणसं आहे आणि मग एका संवादाने, विचाराने कुठलंही छोटं काम मोठं रूपांतर व्हायला अडचण राहत नसते. आत्ताच्या स्थितीमध्ये सभासदांपर्यंत, कामगारांपर्यंत त्यांच्यामध्ये कारखान्याच्या ऊर्जित अवस्थेबद्दल आणि मल्टीस्टेट विरुद्धच्या न्यायालयीन लढाईच्याबद्दल एक विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशानं तुम्ही काय आवाहन कराल? मी एवढंच सांगन सर्व सभासदांना, शेतकरी बांधवांना, जे काही आजी माझी डायरेक्टर आहेत, तुम्ही श्रीकृष्णाचं सगळ्यात मोठं वाक्य आहे, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही जर काम केलं सगळ्यांनी, जसं तुम्हाला कारखाना कोणाला तर द्यायची ताकद तुमच्या मतात आहे आणि तिथे जाऊन ते कारखाना चालवत नाहीत, जे कारखान्यावर आपणच तिथं जाऊन कुठंतरी चुकीच्या मार्गातनं त्यांचं ऐकून घ्यायचं, त्याच्यापेक्षा निश्चितपणानं तुम्ही जागृत व्हा. तुमच्या दिलेल्या विश्वासाला, आदरणीय शेळकेदादाच्या पाठीमागच्या 25 वर्षाच्या कामाला मी ह्या निमित्तानं तुम्हाला एवढी ग्वाही देतो की तुमचा कारखाना 2-5 वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चितपणानं पुनरावस्थेत यायला हरकत नाही, असं माझं सगळ्यांना आव्हान आहे. आणि तुम्ही 100% मजबूत राहा. बाकी सगळं तुमच्या जीवावर, तुमच्या विश्वासावर कुठलीही लढाई मी लढायला कमी पडणार नाही, इतकं निश्चित तुम्हाला या माध्यमातून आव्हान करतो. तुमचं सहकार्य हेच आमची ताकद असणार आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून जसा कारखाना पूर्वीच्या काळात होता, हे दिवस यायला सुद्धा खूप दिवस लागणार नाहीत, परंतु तुमच्या सगळ्याचं सहकार्य आणि साथ महत्त्वाचे आहे. धन्यवाद. तर हे होते समाधानदादा शेळके. भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये आज जी काही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे आर्थिक पातळीवरती, त्या परिस्थितीतून हा कारखाना बाहेर काढण्याबरोबरच हा कारखाना मल्टीस्टेट होऊन तो खाजगी मालकीचा होऊ नये यासाठी त्यांनी जो लढा उभा केला आहे, त्या अनुषंगानं त्यांच्याशी विविध मुद्द्यांवरती आपण बोललो. आज राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक हे या कारखान्याचे चेअरमन आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील या कारखान्यानं नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामामध्ये केवळ 70,000 टनाच्या आसपास या कारखान्याचं गाळप केलं आहे आणि हा कारखाना आत्ता ऊस पाहिजे म्हणून मल्टीस्टेट केला जातो आहे असं सभासदांना सांगितलं जातं आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 52 गावांमधल्या सभासद
त्या कारखान्याशी संबंधित अनेक स्टेकहोल्डर, मग ते कामगार असतील, तिथं वेगवेगळ्या माध्यमातून पुरवठा करणारे पुरवठादार असतील, ठेकेदार असतील, अशा सगळ्यांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे. या परिस्थितीमध्ये समाधानदादा शेळके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जो न्यायालयीन लढा उभा केला आहे, त्याचबरोबर समांतर पद्धतीनं सभासदांमध्ये रस्त्यावरची लढाई उभा करण्याच्या उद्देशानं तो जो प्रयत्न करत आहेत, ते प्रयत्न सभासद आणि कामगारांच्या हिताचेच आहेत आणि भविष्यात या सगळ्या एकजुटीतून हा कारखाना आर्थिक अरिष्टातून बाहेर पडेल अशी अपेक्षा करूयात आणि थांबूयात. एस न्यूजसाठी मी कृष्णा जमदाडे, कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह.